माझं मन आता तयार नाही त्या दोघांच्या कुठल्याच मॅटरमध्ये पडायला. बरं ठीक आहे, पण तुम्हाला माझं म्हणणं पटतंय म्हणून तरी तुम्ही मदत करा. तुमचं म्हणणं पटते की, पण धाकलं सरकार, ते दांडियाचे नियोजन करतात ना, ती मंडळी आली. होय. त्यासनी बसायला सांग, चहा पाण्यास बघ, मी आलोच म्हणावं लगेच. जी सरकार. कराल ना मला मदत? अहो मदत तुम्ही मला मदत करा. आता मला ह्या सगळ्यात पडायचं नाहीये मास्तरीन बाई. माझ्या डोसक्यात तुम्हाला आता वरतीच आता धनाजी सांगायला आलता, खाली इव्हेंटवाली माणसं आल्यात. नवरात्र मंडळाच्या काही लोकांना मी बोलवलेलं आहे. त्यासनी सांगितलं आईसाहेबांविषयी चौकशी करायला. त्या संदर्भात आता त्यांच्या संग बोलायचं. या नवरात्रीत आईसाहेब सापडल्या पाहिजेत. आत्ता माझ्या डोक्यात तेच आहे. तुम्ही मला बाकी काय सांगू नका. उलट तुम्ही एक काम करा, हरकत नसेल तर तुमचं हे आता अभ्यासाचं जरा बाजूला ठेवा. तुम्ही बी माझ्या संग खाली चला, आपण बोलूया त्या माणसांसंग. हां, मी जातो खाली, तुम्ही या. समजून घ्या. बरं झालं आला सगळी. सरकार, आज अचानक घरी बोलावलं? काय नाही, आता नवरात्रीचा बी कार्यक्रम आहे. त्याचं बी नियोजन जरा बघायचं होतं, विचारायचं होतं तुम्हाला. आणि मेन म्हणजे तुमच्यातलं कुणाला आईसाहेबांचा काय पत्ता लागला का, काय खबरबात मिळाली का, ते बी विचारायचं होतं. आम्ही आमच्या परीनं शोधाशोध करतोय, पण अजूनपर्यंत त्यांचा काय पत्ता सापडला नाही. बरं रंगा, मी तुम्हाला ताराबाई पार्क, गडिंग्लज, कोल्हापूरच्या आजूबाजूची जंगलं, इकडं जावळीच्या खोऱ्यात वगैरे माणसं पाठवायला सांगितली होती. काय खबरबात, काय कुणाचं काय अपडेट? नाही सरकार, तिकडे बी शोधाशोध केली, पण थोरल्या सरकारांचा काय पत्त्या लागला नाही बघा. तिकडच्या फॉरेस्ट ऑफिसरला सांगून ठेवलंय, काय बी संशयास्पद वाटलं तर लगेच कळवायचं बघा. बरं ठीक आहे, पण ढिलं पडू नका सा. आईसाहेब जोवर सापडत नाहीत तोपर्यंत शोध मोहीम चालूच राहिली पाहिजे. वय वय. नमस्कार. बसा बसा बसा. मी नाश्त्याचं बघते. नाही नग नाश्ता, तुम्ही बसा ना वहिनी साहेब. अहो बसा बसा, धनाजी बघेल नाश्त्याचं. बसा. थोरल्या सरकार नाही तर उत्सवात उत्साहच नाही बघा. घट बसलेत पण देवीच नाही वाटायलाय. दरवर्षी थोरल्या सरकार घराघरात जाऊन बायकांना एकत्र गोळा करायच्या आणि दांडिया खेळायला लावायच्या. रोजच्या व्यापातून बायकांना आनंद मिळावा म्हणून त्या इव्हेंट करायच्या. मागल्या वर्षी सखू मावशी पडली तेव्हा थोरल्या सरकार स्वतः जाऊन ॲम्ब्युलन्स घेऊन आल्या आणि सखू मावशीला इव्हेंटला घेऊन आल्या. तेव्हा सखू मावशीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं ते बघ. थोरल्या सरकारांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे बघा. थोरल्या सरकारांबिगर सणसणच वाटत नाही. म्हणताना आम्ही एक निर्णय घेतलाय कमिटीच्या वतीनं. काय निर्णय घेतलाय? काय एकमेकांच्या तोंडाकडे काय बघायला आहे? काय निर्णय काय घेतला? हो वंदुताई, तुम्हीच बोला ना. नाही नाही, तुम्हीच सांगा. अरे सांगा, कोणतरी सांगा की. वंदुताई तुम्ही सांगा, काय निर्णय आहे? या वर्षी थोरले सरकार नाही तर आम्ही नवरात्रीचा इव्हेंटच करणार नाही, असा सगळ्यांनी मिळून आम्ही निर्णय घेतला. हां चालते की. ठीक आहे. बरं बरं चाल. छान निर्णय घेतला तर तुम्ही. मला आश्चर्यच वाटतं, तुमच्या मनात एवढं दुःख असताना तुम्ही दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करता सतत. ही बी आईसाहेबांची शिकवण आहे. स्वतःच्या आधी दुसऱ्याच्या मनाचा विचार करा, त्यांच्या आनंदात आपला आनंद शोधा. बरं मी काय म्हणते, यावर्षी स्पर्धा आहेत उत्सवात, तर भाग घ्यायचा का? चालते की, तुम्ही घ्या की. त्याला काय होते, घ्या घ्या घ्या. तुम्हाला काय कधी नाही म्हणलेलं नाही आम्ही. कार्यक्रमाचा हेतूच तो आहे, घरातली माया माऊली खुश व्हायला पाहिजे, आनंदी व्हायला पाहिजे. तुम्ही खुश तर आम्ही खुश. घ्या. अहो तसं नाही, मग कसं? आपण दोघांनी भाग घ्यायचा का असं विचारते मी.
ओ मी कुठं, मी काय भाग बी घेत नसतो. तुम्ही घ्या की, तुम्ही घ्या. का पण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? कामं बी येतो लई, सगळे पाहुणे रावळे येणार, सगळे नातेवाईक हे ते माणसं भरपूर ढीग येणार, सगळ्यांचं स्वागत बिगतच बघायला नको. कोणी आलं तर आपण स्वागत करूच की त्यांचं. नाही नाही तसं नाही, ते तसं होत नसते. काम आहे तू कुठली काम आहे? आहेत लई काम आहे. जाऊ द्या. अहो एक काम तरी सांगा. अहो भरपूर काम असतं. आता हे आहे आपलं हा, काही नाही, उगाच टाळाटाळ करू नका. मला माहितीये तुमचं सगळं नियोजन एकदम परफेक्ट असतं. प्रत्येक कामाला माणसं अरेंज केलेली असतात. मलाच सांगा आता तुम्ही. आणि काय मी एकटीनंच जायचं कपल म्हणून? पण मला कुठे येते ते काय ते नाचाय बिचाय. काही सांगू नका. गेल्या वर्षीचा उत्सव विसरलेला नाहीये मी. काय छान खेळला होता तुम्ही दांडिया माझ्या बरोबर, आणि सगळ्याचं व्यवस्थित प्लॅनिंग सुद्धा केलं होतं. मला आठवतंय चांगलं. त्यामुळे यावर्षी तुम्हाला काही सुट्टी नाहीये. तुम्हाला माझ्या बरोबर स्पर्धेत भाग घ्यावा लागेल. हो पण मास्तरीन बाई, तुम्ही स्पर्धेत भाग घेणार नसाल ना तर मी इव्हेंटला सुद्धा येणार. अहो असं काय करताय तुम्ही? मला सांगा तुम्ही भाग घेणार की नाही? आता घेणार की नाही? काय आता तुम्ही असं धमकी द्यायला लागल्यावर तर काय करणार? ठीक आहे बाबा घेऊया. काय आता ते काय म्हणतात, कुठली म्हणती आलं हे जे काय. देवाजीच्या मनात ते कोणाचं चालेल. हा खरंय. खरं ती मन कशी आहे माहिती आहे? आलं बायकोजींच्या मनात तिथं नवरोबाचं चालन अशी मन आहे. वाज वाज येऊ हसणारा खळखळता जरा असाच राहून दे म्हणजे झालं. बरं ठीक आहे चला निघतो आता. बरं ऐका ना,